नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे, ईश्वरी समोर मात्र आता एक सत्याचा उलगडा होणार आहे आणि ते सत्य मात्र आता ईश्वरीच्या नशिबाने आता अर्णवच्या समोर येणार आहे आणि अर्णवच्या समोर आल्यानंतर आता अर्णवचे डोळे उघडणार आहे। पण खास करून मात्र आता आज ईश्वरीने सगळ्या लोकांसमोर कंपनीच्या ह्या उद्घाटनाच्या लॉन्चच्या वेळीस सगळ्यांच्या लोकांसमोर आता आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्या प्रेमाची कबुली देऊन अर्णवला तिने एक असं मस्त सरप्राईज दिलेलं आहे। कारण अर्णवला आतापर्यंत माहिती नसतं की ईश्वरी आपल्यावर इतकं प्रेम करत आहे, ती आपल्यासाठी इतकं सर्व काही करते, पण तरी सुद्धा तिच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे किंवा नाही हे काही त्याला माहिती नसतं। पण आज अर्णवने तिच्यासाठी कंपनीची लॉन्च करून आता कंपनीचं उद्घाटन तिच्या नावेने करून सगळं काही छान केलेलं असतं आणि ईश्वरीला मात्र आता ह्या कंपनीच्या उद्घाटनासाठी आपल्या घरातील सर्व मंडळी हवीहवीसी तेथे वाटतात। तिने असा शब्द तेथे दिलेला असतो आणि ते शब्द पाळण्यासाठी अर्णवने मात्र आता खरंच खूप प्रयत्न केलेले असतात। ईश्वरीच्या चेहऱ्यावर ते हसू आणण्यासाठी अर्णवने इतके प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न मात्र आता सक्सेससुद्धा झालेले असतात। म्हणजे अर्णवने आता प्रयत्न करून ह्या सगळ्यांना तेथे आणलेलं असतं आणि सगळ्यांना तेथे आणून सगळं काही मात्र आता सगळ्यांच्या समोर ह्या ईश्वरीच्या प्रेमाचा आणि अर्णवच्या प्रेमाचा एक मस्त आता एक असा पुरावा तेथे पाहायला मिळालेला असतो। कारण ईश्वरी इतकी खुश होते आणि इतकी खुश होते की आभार मानण्यासाठी तिच्याकडे काही आता शब्दच नसतात आणि ते शब्द असे असतात म्हणून ती लगेच अर्णवचे आभार मानण्यासाठी अर्णवला किस करते। अर्णवला किस केल्यानंतर अर्णव खूपच खुश होतो। अर्णव खुश होऊन मात्र आता ईश्वरीकडे पाहतच असतो। ईश्वरी म्हणते की अर्णव सर आय लव्ह यू। सगळ्यांच्या समोर ती आता अर्णवला आय लव्ह यू म्हणते। पण त्यानंतर आता आकाश अजून का आला नसेल, आकाशला काय झालं असेल, आकाशला इतका वेळ झाला पण आता आकाश का आला नसेल म्हणून मात्र सगळ्यांना फार टेन्शन येतं। तेव्हा आता ईश्वरी लगेच घरातील सगळेजण आलेले आहेत आणि सगळेजण आलेले आहेत म्हटल्यानंतर परंतु अजून सुप्रिया आणि ह्या नम्रता का आले नसतील, नक्की काय झालं असेल म्हणून ती मात्र आता नम्रताला कॉल करते। नम्रताला कॉल करून विचारते की अगं नमू काय झालं, तू का आली नाही। तेव्हात नम्रता म्हणते की येथे एक भयंकर प्रकार घडलेला आहे। तेव्हा असा भयंकर प्रकार कोणता घडलेला आहे नक्की काही कुणाला माहिती नसतं। आकाशच्या जीवावर जीवघेणा हल्ला झालेला आहे हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो। तेव्हा लगेच ईश्वरी विचारते की आकाश भाऊजी कसे आहेत, आकाश भाऊजी कसे आहेत म्हटल्यानंतर आता नम्रता लगेच आकाशकडे फोन बोलण्यासाठी देते आणि विचारते की आकाश भाऊजी कसे आहात तुम्ही। आकाश म्हणते की वहिनी मी ठीक आहे, परंतु आज माझ्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये मला आता हाताला लागलेला आहे असं आकाश म्हणतो की वहिनी काही काळजी करू नको, मी काकूला आणि नम्रताला तिकडे घेऊन येतो, तू फक्त आता घरातील तिकडे आलेले आहेत का। तेव्हा आता घरातील सगळेजण तिकडे आलेले आहेत असं आता ईश्वरी सांगते आणि ईश्वरीने आता गालावर जो किस केलेला आहे तर ती अर्णवकडे बघून आता लाजत असते। अर्णव तिला बाजूला घेतो, बाजूला घेऊन विचारतो की काय झालं ईश्वरी। त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा मी नम्रताला कॉल केला होता, आकाश सर त्यांना दोघींना पिकअप करायला गेले होते, परंतु आकाश सरावर अचानक कोणीतरी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर आता मात्र आकाश सरांच्या हाताला लागलेला आहे। ते ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की काय झालं नक्की, हे सर्व काय झाले आहे। त्यानंतर मात्र आता नम्रता म्हणते की ठीक आहे आकाश सर आता आपण निघूयात आणि निघूया म्हटल्यानंतर हे सगळं काही झाल्यानंतर कुणाला काहीच कळत नसतं की नक्की आकाशला काय झालं असेल। वल्लरीला आता हे सर्व माहिती होते। वल्लरी म्हणते की काय झालं आकाशला आणि आकाशवर हल्ला कोणी केला आणि हे जे कोणी केलं असेल ना त्याला मी नाही सोडणार। आता ईश्वरी म्हणते की हे बघा काकू तुम्ही शांत व्हा, पण आज आपल्याला ह्या उद्घाटनाच्या वेळेस आता सर्व व्यवस्थित व्हायला हवे आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे ही नम्रता म्हणजे सुप्रिया आणि नम्रता आकाशसोबत आलेले आहेत, परंतु वल्लरी मात्र आता सुप्रियाला बघते आणि सुप्रियाला बघता क्षणी मात्र ती लगेच आता एका बाजूला जाऊन लपते आणि लपून मात्र म्हणते की ही येथे कशाला तडमडली असेल। सगळेजण आता सुप्रियाला शोधत असतात की सुप्रिया कुठे गेली आणि त्याच वेळेस आता अविनाश मामा विचार करतो, जेव्हा जेव्हा ईश्वरीची आई येते तेव्हा तेव्हा मात्र आता वल्लरीला काय होत असतं, ती अशी दडून का बसतात, नक्की काय झालं। त्यानंतर मात्र आता
अविनाश मामा तिला शोधत असतो आणि तो वल्लरीला फोन करतो. वल्लरीला विचारतो की वल्लरी तू कुठे आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की मी इथेच आहे, मला जरा काम होतं म्हणून जरा मी बाहेर बोलण्यासाठी आले. आणि आता लगेच वल्लरी म्हणते की ठीक आहे, जर काही असेल तर मात्र मी घाईने येते. आणि वल्लरी लगेच बाजूला लपत असते. आणि तेवढ्यात आता लगेच सुप्रियाला काहीतरी काम येतं. सुप्रिया बाजूला बोलायला जाते आणि त्या क्षणी मात्र आता बोलता क्षणी लगेच ही सुप्रिया आहे वल्लरी फोनवर बोलत असते. आणि सुप्रिया फोनवर बोलत बोलत नेमकं वल्लरीच्या जवळ येते. आणि वल्लरीच्या जवळ आल्या क्षणी आता लगेच ते दोघींची एकमेकीकडे गाठभेट होते. आणि जेव्हा आता समोर आता एकमेकींना पाहतात तर वल्लरीला लपण्यासाठी कुठेही जागाच नसते. वल्लरी पाहतच असते. आता वल्लरीला धक्काच बसलेला असतो. सुप्रिया म्हणते की तू इथे कशी. सुप्रिया आणि वल्लरी एकमेकीच्या समोर समोर येतात आणि लगेच आता ती गचंडी धरते आणि म्हणते की तू हिंमतच कशी केली येथे येण्याची, नक्की कशासाठी तू येथे आले. आता नवीन आणखीन काय असा ड्रामा आहे की माझ्या लेकी जावयाच्या संसारावर उठायला तू आलीस का. कुणाला काहीच कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे. आणि तेवढ्यात वल्लरी सुप्रियाला धक्का देते आणि तिला खाली पाडते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तरीसुद्धा मात्र आता नक्की काय झालं असेल कुणाला तेथे काहीच कळत नसतं. वल्लरी सुप्रियाला धक्का देते, तोच आता ईश्वरी धावतच येते आणि काय झालं आई असं विचारते. आणि त्याच वेळेस मात्र आता घाईने नम्रता म्हणजे आकाशच्या हाताला लागलेलं असतं आणि नम्रता आता आकाशबरोबर गप्पा करत असते. आणि तेवढ्यात इकडे काय झालं असेल, आईला कोणी धक्का दिला असेल म्हणून नम्रता धावतच येते. आणि नम्रताला काहीच कळत नसतं की आज नक्की हे काय होतं. आकाश सरावर जीवघेणा हल्ला झाला आणि जीवघेणा हल्ला होऊन आकाश सरांच्या जीवावर कोणी हे सर्व केलं असेल. तेव्हा आकाश म्हणतो की आता ईश्वरीला मला हे सर्व सांगायला हवे. नम्रता आता म्हणते की हो, आपल्याला ईशूला हे सर्व सांगावंच लागेल आणि जर आपण ईशूला हे सर्व सांगितले नाही तर अवघड होईल. त्यानंतर मात्र आता ईश्वरीने अर्णवच्या गालाला किस केलेला आहे म्हणून अर्णव खूपच खुश असतो. तो इतका खुश असतो आणि आता दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली एकमेकांना दिलेली आहे. आणि कबुली दिल्यानंतर आज ईश्वरी इतकी खुश असते, ती अर्णव सरांना थँक्यू बोलते, कारण आज घरातील इतके सर्वजण आलेले आहेत आणि सगळ्यांच्या समोर आज अर्णवने ईश्वरीला कंपनीचे हक्क दिलेले आहे आणि कंपनीचं उद्घाटन तिच्या हाताने केलेलं आहे. सगळं काही इतकं छान होत असताना आता सगळं काही ईश्वरी इतकी खुश असते. आणि तेवढ्याच सुप्रिया आता तिच्या हाताला लागलेलं असतं आणि ती हात धरून तेथे येते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हे बघ ईशू, तू माझ्याकडे येऊ नकोस, फक्त खुणावून सांगते मी ठीक आहे, पण आज मला तुला एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा आता ईश्वरीला आईची काळजी वाटते. ईश्वरी आता स्टेजवर असते. अर्णव आणि ईश्वरी सारखे एकमेकांकडे पाहत असतात, दोघंही खूप खुश असतात. तेव्हा अर्णव आता मनात विचार करतो की ईश्वरी नक्की माझ्या आज इतकं जवळ का आली असेल. तिने तर मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलं, मी सुद्धा तिला आय लव्ह यू म्हणायला हवं. म्हणून अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीला आय लव्ह यू बोलतो. आणि आता यातूनच आता खऱ्या अर्थाने ईश्वरी आणि अर्णव यांची लव्ह स्टोरी सुरू होते. या लव्ह स्टोरीतून मात्र आता अर्णव मात्र ईश्वरीच्या खूप जवळ येत आहे आणि ईश्वरीसुद्धा अर्णवच्या खूपच जवळ आलेली आहे. कारण आत्तापर्यंत अर्णवने एकाही मुलीवर कधी प्रेम केलं नव्हतं. ज्या मुलीवर प्रेम केलं होतं तर त्या मुलीला पैसा महत्त्वाचा होता, ती अर्णवला सोडून गेली. अर्णवने हे सत्य ईश्वरीला सांगितलेलं असतं आणि त्या क्षणापासून मात्र ईश्वरी आणि अर्णव यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि दोघंही मात्र आता एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत. दोघंही एकमेकांशी खूप खुश आहे. आणि तेवढ्यात आता ईश्वरी बाजूला येते आणि नम्रताला काय झालं असं विचारते. तेव्हा आता नम्रता झालेल्या सर्व प्रकारे ईश्वरीला सांगते आणि ईश्वरीला सांगून म्हणते की हे बघ, आकाश सरावर आज हल्ला झाला आणि येथे एका बाईने मात्र आईला धक्का दिला. तेव्हा ईश्वरीला धक्काच बसतो. आकाश सरावर हल्ला कुठे झालेला आहे, नक्की आकाश सरांवर असं हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे. नम्रता म्हणते की बघ ना, आज जर आकाश सरांना काही झालं असतं तर काय केलं असतं. तेव्हा आता लगेच त्याच वेळेस आकाश जेव्हा तेथे घरीच असतो तेव्हा शुभंकर घाईने तेथे घरी आलेला असतो आणि त्याचा शर्ट वगैरे सगळं काही तेच असतं, फक्त डोक्यामध्ये हेल्मेट घातलेलं असतं. आणि आता आकाशने हा सगळं काही डाऊट त्याला आलेला असतो. आकाश आता नम्रताच्या जवळ काही बोलत नाही, परंतु तो ईश्वरीला सर्व काही सांगतो. ईश्वरीला म्हणतो की मला शुभंकरवर नक्कीच काहीतरी संशय आहे आणि शुभंकरनेच माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. ईश्वरी म्हणते की ठीक आहे आणि हे बघा, माझा विश्वास नाही, पण आकाश सर तुम्हाला खात्री आहे
तर मात्र आपण एक प्लॅन करू आणि त्या प्लॅनमध्ये शुभंकरला आपण अडकवण्याचा प्रयत्न करू आणि शुभंकर जर ते प्लॅनमध्ये अडकला तर मात्र आपण त्याच्यावर म्हणजे सगळं काही म्हणजे हे तोच करतोय हे सर्व त्यानेच घडून आलेलं आहे आपल्या लक्षात येईल आणि पुरावेसहित आपण त्याला पकडू शकतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की असंच आपल्याला करायचं आहे. आकाश म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आता शुभंकरने त्यांच्या अगोदर असा प्लॅन केलेला असतो. नम्रताला आता जबरदस्तीने तो एका मंदिरात घेऊन येतो आणि मंदिरात घेऊन येऊन तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतो. तिला म्हणतो की जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुला नाही सोडणार. तेव्हा ईश्वरी आणि आकाश सर हे मात्र शुभंकरला फोन करतात. शुभंकर म्हणतो की आता मी तुम्हाला कधीही नाही मिळू शकत आणि नम्रतासुद्धा नाही. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला आणि आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात नम्रता ओरडण्याचा आवाज येतो, आकाश सर मला वाचवा. तेव्हा आता आकाश म्हणतो की नक्की ह्या शुभंकरने तिच्यासोबत काहीतरी केलेले आहे. आपल्याला ह्या मोबाईलच्या लोकेशनवर तेथे पोहोचावं लागेल. ईश्वरी म्हणते की नम्रताला काही व्हायला नको आणि जबरदस्तीने तो आता मंदिरात नम्रता बरोबर फेरी घेत असतो आणि त्या क्षणी आता तेथे ईश्वरी आणि आता हे आकाश येऊन पोहोचतात. अर्णवला सुद्धा फोन करून तेथे बोलावलेलं आहे आणि त्याच वेळेस आता आकाश पुढे येतो आणि ह्या शुभंकरच्या कानामागे देऊन त्याला चांगलंच धुलाई त्याची करतो. ईश्वरी सुद्धा आता ह्या शुभंकरच्या कानामागे देते आणि नम्रताला घाईने मात्र ती तेथे बाजूला नेते. नम्रता खूप घाबरलेली असते. शुभंकर इतक्या वाईट थराला जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं कारण शुभंकरने आज नम्रताला जबरदस्तीने लग्न हे करण्यासाठी ओढलेलं असतं. पण ऐन वेळेस आकाश आणि ईश्वरी अर्णव हे सगळेजण तेथे येऊन या नम्रता आणि हा शुभंकरचा लग्नाचा जो काही हा सोहळा आहे तो थांबवलेला असतो आणि शुभंकरला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो अर्णव ईश्वरी यांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्नविवाह अगदी पार पाडलेला आहे. कारण शुभंकर जेथे लग्न करायला जातो त्याच मंडपामध्ये आता आकाश आणि नम्रता ह्या दोघांचं लग्न पार पडते आणि शुभंकरला मात्र पोलिसात अगदी पाठवून दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय घडतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.